नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। आपण पाहत आहोत आता सर्वत्र ते मुंबई बॉम्बस्फोट आणि मालेगाव बॉम्बस्फोट यांच्या आरोपीतील निर्दोष सुटका झाल्यानंतर अनेक शब्द पुढे यायला लागले। त्यामध्ये सुरुवातीला काही पक्ष समोर येतात आणि काही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहतात। तर एका पक्षाने काढलं की भगवा आतंकवाद, त्यानंतर मीडियाने तिथे जायचं, त्यांच्याकडून काहीतरी म्हणून घ्यायचं आणि त्यांच्या तोंडून हिंसक शब्द काढून घ्यायचे। मग दुसरा पक्ष त्या पक्षाच्या विरोधात पुन्हा मत व्यक्त करणार, विचार विनिमय करणार आणि मग त्या ठिकाणी मीडिया पोहोचला। त्या भगव्या आतंकवाद म्हणजे नेमकं काय हे त्याच्या व्याख्या विचारल्या, त्याच्यावर स्पष्टीकरण, त्याचं विश्लेषण, त्याचे वैशिष्ट्ये हे सगळं काही झालं। मग आणखी त्यांच्याकडून एक शब्द काढून घेतला की आता भगवा नाही, आता सनातनी आतंकवाद। म्हणजे आता मीडियाने पुन्हा एकदा नवीन शब्द सर्वांना ऐकवला, तो म्हणजे सनातनी आतंकवाद। आता हा सनातनी म्हणजे आतंकवाद असू शकतो का, भगवा म्हणजे आतंकवाद असू शकतं का? तर आपण पाहिलं तर आपला देश, आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। तो स्वीकारलेला आहे लोकशाही शासन पद्धतीमध्ये, सर्वांना तो मान्य आहे। कालही मान्य होता, आजही मान्य आहे, उद्याही मान्य असेल येणाऱ्या पिढीला की धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे भारत राष्ट्र धर्मनिरपेक्षच आहे आणि निरपेक्ष राहील। का राहील तर या ठिकाणी अनेक धर्माचे लोक राहतात। विश्वाच्या पाठीवर असे अनेक राष्ट्र आहेत की ज्यांच्यामध्ये फक्त एकच धर्म आहे किंवा त्याच धर्माचे बहुतांश लोक आहेत, पण भारत असं एक राष्ट्र आहे महाशाली, याच्यामुळेच म्हणले की ते अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात। जशी एखादी फुलांची माला असावी आणि अनेक रंगांचे फुलं त्यामध्ये गुंफलेले असावेत आणि ती माला आपण एका ईश्वराला अर्पण करतो की हाच सर्वांचा ईश्वर एकच आहे। अणुरेणूपासून ते आकाशापर्यंत तोच व्यापून भरलेला आहे आणि ती माला त्याला अधिक शोभून दिसते ज्यामध्ये अनेक रंगांचे फुलं आहेत। एका रंगाच्या फुलापेक्षा अनेक रंगांचे फुलं ज्या माळेमध्ये आहेत ती अधिक शोभून दिसते आणि माणूस घेताना तीच घेतो की ही देवाला अधिक शोभून दिसेल म्हणून। याच प्रकारे आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्राची व्याख्या करत असताना हे उदाहरण नेहमी ऐकत असतो की ज्याप्रमाणे मालेमध्ये अनेक रंगाचे फुलं असतात तसे आपल्या राष्ट्रामध्ये अनेक धर्म आहेत। पण नेमकं धर्म म्हणजे काय? आता धर्माच्या नावाखाली चालू झाला आतंकवाद। तर हा कुणी आणला? हा आणला पक्षांनीच। इथे भगवाही आतंकवाद असू शकत नाही, इथे हिरवाही आतंकवाद असू शकत नाही, इथं कुठल्याही रंगाचा आतंकवाद असू शकत नाही। आतंकवादाला रंग नसतो, पण अनेक पक्षांनी आपले रंग देण्याचा प्रयत्न केला आतंकवादाला। का तर पक्ष त्याच्यामध्ये आले आणि पक्ष आणि पार्ट्यांमुळेच आतंकवाद आहे। धर्मामुळे आतंकवाद या राष्ट्रामध्ये कधी नव्हता, कधी नाही आणि कधी नसेल। एकच महत्त्वाचं आहे की तुम्ही आधी या पार्ट्यांचे, या पक्षांचे विसर्जन करा, तात्काळ आतंकवाद या राष्ट्रातून नष्ट होईल। शक्यतो नष्टच होणार आहे। सगळ्यात जास्त आतंकवाद जर कोण फैलावत असेल आणि कोण आतंकवाद्यांना जन्म घालत असेल तर पक्ष आणि पार्ट्याच घालतात। सुरुवातीला हे वैचारिक आतंकवाद फैलवतात, मग सांस्कृतिक आतंकवाद करतात आणि नंतर हे हिंसक आतंकवादाला त्या ठिकाणी रंग देतात। अशा आतंकवाद हे अनेक फैलवतात। याला सर्वस्वी जबाबदार राजकीय पक्ष आणि पार्ट्या आहेत आणि हेच खरे आतंकवाद म्हणावं लागेल। हाच मग इथे भगवाही आतंकवाद नाही, इथे सनातनीही आतंकवाद नाही, इथे आतंकवाद आहेत राजकीय पार्ट्या। म्हणून नवीन शब्द आपल्याला या ठिकाणी आणावं लागेल पुढे की इथे राजकीय पार्टी नावाचा आतंकवाद आहे, राजकीय पक्ष नावाचा आतंकवाद आहे। सनातनी कधी आतंकवाद असू शकत नाही, कारण सनातन धर्माची व्याख्या तर हजारो कालापासून आहे। भारत हा सनातनच राष्ट्र म्हणून ओळखला जातो कारण ऋषीमुनींची इथे इतिहास आहे। ऋषीमुनींनीच जगाच्या पाठीवर सर्व क्रांती घडवले। जगातला कुठलाही शोध असेल तर ऋषीमुनींनीच लावलेला आहे, मग ते गणित असेल, सायन्स असेल आणि सायन्सच्या जोरावर लागलेले सगळे शोध असतील, वीज असेल, विमान असेल, सगळं। आपण ज्ञानेश्वरी, भगवद्गीता हे सगळं अभ्यासल्यानंतर आपल्याला येतं की भारत हे किती महान राष्ट्र आहे आणि ते सनातन धर्माची खूप मोठी परंपरा आहे, संस्कृती आहे, इतिहास आहे, विचारधारा आहे आणि कधी आतंकवादी असू शकत नाही। पण एकीकडे प्रश्न उभा होतो की मग सनातन धर्मामध्ये जो वारकरी संप्रदायामध्ये, नाथ संप्रदायामध्ये, आता हे सगळं सनातन मधलंच आहे, तर याच्यामध्येच आपल्या ज्ञानोबारायांना किती त्रास झाला, मग त्यांना त्रास देणारे कोण होते
तुकोबारायांना किती त्रास झाला, मग त्यांना त्रास देणारे कोण होते, नाथरायांनाही त्रास झाला. असा एकही संत महात्मे नाहीत या आपल्या राष्ट्रामध्ये की ज्या संत महात्म्यांना त्रास झाला नाही, त्यांचा अतोनात छळ झाला नाही. सर्वच संत महात्म्यांचा अतोनात छळ झाला. मग का झाला, तर जे काही भक्त असतात आणि त्याच्याही पलीकडे काही अंधभक्त असतात. श्रद्धा असते आणि त्याच्याही पलीकडे काही अंधश्रद्धा असते की जी लोकांच्या मनामध्ये बिंबवली जाते. ते स्वतः पाळत नाहीत, पण लोकांवर मात्र त्या अंधश्रद्धेची सक्ती केली जाते की हे तुम्ही पाळलंच पाहिजे. मग जगद्गुरू तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील, यांनी त्या सगळ्या अंधश्रद्धाळू गोष्टींचं खंडन केलं. त्यांना ह्या गोष्टी मान्य नव्हत्या. अंधश्रद्धा नावाची त्यांना चीज मान्य नव्हती. ती गोष्टच त्यांना मान्य नव्हती की अंधश्रद्धा काय, म्हणून हे मान्यच नव्हतं त्यांना. श्रद्धा म्हणजे विश्वास, आणि तो विश्वास इतका दृढ असतो की तो संपत नसतो आणि तो पूर्णस्वी भगवंतावरच असावा, भगवंताच्या चरणेवरच आपलं दृष्टी असावी, हा संतांचा विश्वास असतो. पण अंधश्रद्धाळू जे असतात, ते जे बिंबवतात लोकांमध्ये, ते असतं की पूर्णपणे अंधविश्वास. या अंधविश्वासामुळेच फैलवला जातो आतंकवाद की, आणि संतांनी या अंधश्रद्धेचं खंडन करत असताना ज्या गोष्टी अंधश्रद्धेला बळी पाडल्या जातात त्या संतांना मान्यच नव्हत्या. आणि संतांनी असं ओरडून सांगितलं जगाला, ज्या अंधश्रद्धा आहे त्यामध्ये जगद्गुरू तुकोबारायांचं नाव आपल्याला सर्वप्रथम आठवते की शेंदरी हेंद्री दैवते कोण पूजिती भूते खेते. म्हणजे आता आपण प्रत्येक दगडाला आपल्याकडे शेंदूर लावायची प्रथा आहे आणि त्यालाच देव म्हणा, त्याची पूजा करा, हे पाठ करा, हे जप करा, हे करा, ते करा. पण जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला विश्वास आणि श्रद्धा आणि भगवंत दाखवत असताना हे म्हणतात की हेंद्री शेंद्री दैवते कोण पूजिती भूती खेते, हे आम्हाला मान्य नाहीत. एक शक्ती आहे ईश्वर नावाची आणि ती आहे म्हणजे आहे, देव आहे म्हणजे आहे, सर्वत्र आहे. पण तो कसा पाहावा, तर तो प्रेमाने आणि भावाने पाहावा. आपण एकीकडे शेंद्री हेंद्री दैवते दगड पूजत असेल आणि मनामध्ये हिंसा ठासून भरली असेल तर तो धर्म असू शकत नाही. मग कुठेही दगडाला शेंदूर लावायचा आणि त्या ठिकाणी बळी द्यायचे. मग कधी तिथे बकरे कापले जातात, कधी बोकडे कापले जातात, मग तिथे नैवेद्य दाखवला जातो. मग जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की ही हेंद्री शेंद्री दैवते आहेत. मग देव जर सर्वत्र आहे तर मग त्या शेंदूर लावलेल्या दगडातच देव कसा आहे. मग तुम्ही कापता त्या बकऱ्यामध्ये देव नाही का, मग त्याच्याही मध्ये देव आहे. हा आहे विश्वास आणि हा आहे धर्म, याला म्हणतात धर्म. हा धर्म साधू संतांनी सांगितला. पण आज कुठली राजकीय पक्ष आणि पार्टी आपल्याला हा धर्म सांगत नाही. धर्म सांगतात की एका पक्षाने हा रंग स्वीकारा, दुसऱ्या पक्षाने त्या रंग स्वीकारा. एका पक्षाने या रंगाचा झेंडा घ्यावा हाती, दुसऱ्या पक्षाने दुसऱ्या रंगाचा झेंडा घ्यावा आणि यांचा झेंडा ज्या रंगाचा असेल तो यांनी धर्म लोकांना सांगावा. म्हणजे यांचा झेंडा कोणत्या रंगाचा आहे तोच धर्म असू शकतो का. अरे धर्म तर साधू संतांनी सांगितलेलाच आहे, तोच खरा धर्म आहे. मग राजकीय पार्ट्या म्हणतील तो धर्म नाहीच, तो अधर्म आहे. राजकीय पार्ट्या जे आपल्यामध्ये धर्म भरवत आहेत तो कोणता आहे, तर तो अधर्म आहे. आणि अधर्म उत्पन्न घालत आहे दहशतवाद्यांना. मग हा अधर्म केल्यानंतर जो तयार होत आहे तो दहशतवाद आहे. मग यांचे जन्मदाते कोण आहेत, तर हे राजकीय पार्ट्यांचे हातात झेंडे घेणारे या दहशतवाद्याचे जन्मदाते आहेत, धर्म नाही. मग सनातन सुद्धा दहशतवाद्याचा जन्मदाता नाही आणि भगवा सुद्धा दहशतवाद्यांचा जन्मदाता नाही. भगवा हा भगवाच आहे, त्यागाचं प्रतीक. सनातन हा सनातनच आहे, हजारो वर्षाचा इतिहास सनातनचा आहे. त्याच्यामुळे सनातन हा दहशतवाद होऊ शकत नाही, सनातन आतंकवाद होऊ शकत नाही आणि भगवाही आतंकवाद असू शकत नाही. आतंकवाद असू शकते राजकीय पार्ट्यांनी हातात घेतलेल्या झेंड्याचा रंग. मग ते तुम्ही ज्या रंगाचा घेसाल त्या रंगाचा तुमचा दहशतवाद, कारण तुमच्या डोळ्यावर चष्मा त्याच रंगाचा लावलेला असतो आणि तुम्हाला तुमच्या विरोधात जी पार्टी लढते ती तुम्हाला दहशतवादीच दिसते. मग आता आपल्या देशामध्ये अनेक पार्ट्यांचा ऊत आलेला आहे. म्हणजे कुकरला जशी सिटी येते आणि बाहेर वाफा जातात तशी यांचा पार आता स्फोट व्हायची वेळ आलेली इतक्या राजकीय पार्ट्या आहेत. एकमेकांच्या विरोधात रोज तुटून पडतात. मग हे सगळं हे दहशतवादच आहे यांचा. मग इथे सनातन हा धर्म आहे, ही हजारो वर्षाची संस्कृती आहे, त्याला कोणी दहशतवाद
दहशतवादाचा रंग देऊ नये, भगव्याला कुणी दहशतवादाचा रंग देऊ नये आणि दुसराही एखादा कुठला धर्म असेल त्याही धर्माला दहशतवादाचा रंग देऊ नये. कारण की इथे आज जर एकमेकांच्या विरोधात काही धर्म असतील तर अनादिकालापासून आहे. देव आणि दानवांचा आपण इतिहास बघितलेलाच आहे. एकीकडे देव होते तर त्यांच्या खिलाफ दानव सुद्धा होतेच. मग देव हे देव का झाले, तर देव म्हणजे देवाची आहे, देव म्हणजे घेवाची नाही. ज्याला फक्त द्यायचंच माहीत आहे, ज्याचा हात फक्त असा आणि असा आहे तो देव. आणि जो नेहमीच असा, जे माझं आहे तेही माझं आणि जे दुसऱ्याचं आहे तेही माझंच, ही ज्याची धारणा आहे तो दानव. मग देव आणि दानवांचं पहिल्यापासूनच आहे. देव आणि दानव पहिलेही होते, मग आजही आहेत. पण देव हे हिंदूंमध्ये का पूजले जातात, तर इकडे देव हे अहिंसक असायचे. आपण पाहिलं देवानी कधीही कुणावर अन्याय केले नाहीत, अत्याचार केले नाहीत. आणि जरी काही राक्षसांचा संहार केला असेल, ठार केला असेल राक्षसांना, तर त्या ठिकाणी धर्म होता की ते राक्षस जे नासधूस करायचे, ते जे इतरांचा बळी घ्यायचे, ते जे पीडा द्यायचे इतर लोकांना, त्यांना वाचवण्यासाठी देवाने काय एखाद्या वेळेस राक्षसांना ठार करावं लागेल असेल. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारे, भक्तांचं रक्षण करायचं असेल तर दुर्जनांना ठार करावंच लागले असेल. याचा अर्थ देवाने अधर्म केला असं नाही, तो धर्म आहे. समाजाची स्थिती जर सुव्यवस्थित करायची असेल आणि त्यासाठी एखादा पाऊल उचलावा लागला असेल तर तो धर्म आहे. मग देवाने काय आतंकवादी हल्ले केले नाही कुणावर, पण तेव्हाही दानव होते. मग दानव का म्हटले गेले, तर ते बिलकुल देवाच्या खिलाफ ज्यांचं कार्य असायचं. म्हणजे देव अहिंसक असतील तर पुढची पार्टी हिंसक असायची, मग ती अधर्मी, ती धर्मवादी नाही, ती अधर्मी असायची. म्हणजे आता आपल्यामध्ये जास्तीत जास्त आता उघड सांगितलेलं बरं की आपल्या भारत राष्ट्रामध्ये सध्या जे चालू केलं जातं वैचारिक युद्ध आणि त्याला जे हिंसक वळण दिलं जातं ते हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन धर्मांमध्ये भांडणं लावून दिल्या जातात. आणि कोणाकडून दिल्या जातात, तर राजकीय पार्ट्याकडून. दुसरं कुणीही या दोन धर्मामध्ये भांडणं लावायला, काडी लावायला येत नाही. कोणी रिकामही नाही. रिकामटेकडे हेच आहेत की राजकीय पार्ट्यांच्या खुर्चीवर बसलेले, आपापल्या पक्षाचा झेंडा घेऊन बसलेले रात्रंदिवस रिकामे आहेत. हे एकमेकांचे भांडणं लावून देतात चांगल्या प्रकारे. आणि हिंदू आणि मुस्लिम, आता हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या खिलाफ का बरं वाटतात, तर यांना माहिती आहे आता हिंदूमध्ये धर्म म्हणल्यानंतर धर्म ही आचरणाची गोष्ट आहे. धर्म ही बोलण्याची, सांगण्याची आणि राजकारण करण्याची गोष्ट नाही. धर्म काय, तर आचरणाची गोष्ट आहे. हिंदूमध्ये जे काही आचरणासाठी गोष्टी सांगितल्यात त्या सांगितल्यात. हिंदूमध्ये स्नानाला जास्त महत्त्व दिले जाते, तर इस्लाममध्ये कदाचित दिल्या जात नसावं, म्हणून ते एकमेकांच्या खिलाफ असलेले आपल्याला दिसत असतील. हिंदूमध्ये देवांच्या पूजा पाठाला महत्त्व दिलं जातं. जसं की देवाला स्नान घालणे, वस्त्र देवाला घालणे, त्यानंतर चंदन लावणे, गोपीचंदन टिळा लावणे, त्यानंतर फूल, अक्षदा, नैवेद्य ह्या सगळे देणे, आरती करणे, धूप दीप हे सगळं करणे हे सनातन धर्मामध्ये सांगितलेलं असतं. कदाचित ह्या सगळ्या गोष्टी इस्लाममध्ये नसतील, त्याच्यामुळे आपल्याला ते एकमेकांच्या खिलाफ वाटत असतील. त्यानंतर हिंदूंमध्ये, आणखी हिंदू धर्मामध्ये आचरणासाठी काही गोष्टी सांगितल्या जातात की आपल्या दारामध्ये रोज झाडझूड असावी, सडा, रांगोळी, सम्मार्जन हे सगळं असावं, मग घर पवित्र दिसतं, घरामध्ये लक्ष्मी येते. आता कदाचित हिंदूंच्या खिलाफ वाटणारा जो आपल्याला धर्म आहे त्यांच्यामध्ये ह्या गोष्टींना महत्त्व दिले जात नसेल आणि म्हणून हे एकमेकांच्या आपल्याला खिलाफ दिसण्याचे कारण असू शकतात. मग राजकीय पक्षांना हे सोपं जातं की हे यांच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत, यांच्यामध्ये नाहीत. मग या दोन्हींना एकमेकांच्या खिलाफ उभं केलं पाहिजे आणि लढाई लावली पाहिजे आणि मग याच्यावरून आपल्याला रोज राजकारण करता आलं पाहिजे आणि आपल्याला पोळ्या करपेपर्यंत भासता आल्या पाहिजे. हा राजकीय पार्ट्यांचा हेतू असतो. याच्या पलीकडे यांचा हेतू दुसरा कोणताही नसतो. म्हणून खरे आतंकवादी विचार, खरे दहशतवादी विचार कोण वैचारिक कोण असतील, तर ते आहेत राजकीय पार्ट्या, राजकारणात मिळवणारे पुढारी. हेच सगळ्यात मोठा आतंकवाद आहे. दुसरा आतंकवाद असू शकत नाही. आता ज्यांच्या त्यांच्या धर्मात जसं जसं सांगितलंय ते वागतात. आता हिंदूंमध्ये असं सांगितलंय स्नानाला महत्त्व, पूजा आरतीला, पूजा पाठ, यज्ञ याग ह्या गोष्टींना महत्त्व सांगितलंय, हिंदू वागतात. कदाचित दुसऱ्या धर्मामध्ये दुसऱ्या गोष्टी सांगितल्या असतील, ते त्यांच्या धर्माचं आचरण करतात. त्यांच्याकडे जर सांगितलंच नसेल तर मग त्यांना कळणार कसं? मग त्यांना कळून घ्यायचं असेल तर त्यांना आपल्या पाठशाळेत बसावे लागेल. पण खरं आहे इथं हिंदूंच्या मुलांनाच खरं धर्माचं शिक्षण देण्यासाठी पाठशाळा आहेत का? नाही. विशिष्ट फक्त बोटावर मोजण्या एखादा समूह समाज असेल त्यांच्या मुलांसाठीच पाठशाळा इथे होतात.
जातात, त्यांच्या मुलांनाच यज्ञयाग शिकवले जातात का? इतर मुलांची पात्रता नसते का? मग सांगतात की नाही, इतरांचे उच्चार स्पष्ट नसतात, इतरांचे उच्चार तुमच्यापेक्षाही जास्त स्पष्ट असतात शिकवलं तर. पण इथला धर्म, हिंदू धर्मातल्या किती जाती समुदायांना माहिती होऊ दिला जातो? नाही. किती ग्रंथ माहिती होऊ दिले जातात? नाही. वेदाध्याय नाही, वेदांचे नाव सुद्धा माहिती होऊ दिल्या जात नाहीत, शिक्षणाचा अधिकार दिला जात नाही आणि धर्माचं शिक्षण खुलं केल्या जात नाही. ही इथली सगळ्यात मोठी शोकांतिका आणि हेच विचार म्हणजे दहशतवाद आहे. रंगाचा दहशतवाद नाही, इथे विचारांचा दहशतवाद आहे खरं. आणि विचारातून हिंसक वळण मिळतं आणि मग बॉम्बस्फोट केले जातात, मग तलवारी घेतल्या जातात, मग अनेक हल्ले केले जातात आणि मग निर्माण होतो तो प्रत्यक्ष दहशतवाद. म्हणून इथे हिंदूंच्या मुलांना जर तुम्हाला हिंदू हे बलवान धर्म दाखवायचा आहे तर हिंदू धर्मामध्ये काही एकच जात येते का? फक्त बोटावर मोजण्या इतकाच समुदाय हिंदू धर्मामध्ये आहे का? हिंदू धर्मामध्ये त्याचं सर्वेक्षण करा पहिले, किती जाती आहेत, किती समुदाय हिंदू धर्मामध्ये आहेत. मग त्या सगळ्या मुलांना, सगळ्या लोकांना तुम्ही हिंदू धर्माचं ज्ञान होऊ देता का? सगळ्यांना यज्ञ यागादी क्रियामध्ये सामील होऊ देता का? सगळ्यांना ह्या गोष्टी करू देता का? नाही. आपण हिंदू धर्मामध्येच लग्नाच्या वेळेस फक्त एकाच जातीच्या व्यक्तीला मंगलाष्टक म्हणण्याची मुभा देतो, इतर जातीचे लोक म्हणू शकत नाहीत का? त्यांना लग्नासाठी बोलवता येत नाही का? म्हणजे आता उदाहरणार्थ आमचं गाव आहे, आमच्या गावामध्ये कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला धर्माचं ज्ञान असेल तर लग्नामध्ये त्याला विविध क्रिया करायला बोलवलं जातं. का बोलवलं जातं? तर त्याच्या ज्ञानाकडे पाहून बोलवलं जातं, जातीकडे पाहून बोलवल्या जात नाही. म्हणून हिंदू धर्म कुठल्याही एका जातीचा गुलाम नाही. हिंदू धर्म, सनातन धर्म कुठल्याही एका पक्षाचा गुलाम नाही. पक्ष कुठल्याच धर्माचे नाहीत, ते अधर्मी आहेत, हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. पक्षाचे पुढारी कुठल्याच धर्माचे नाहीत, ना हे हिंदू धर्माचे आहेत, ना हे मुस्लिम धर्माचे आहेत, ना हे जैन धर्माचे आहेत, ना हे बौद्ध धर्माचे आहेत, ना हे ख्रिश्चन धर्माचे आहेत. हे प्रत्यक्ष आणि सरळ सरळ अधर्मी आहेत. धर्माचा आणि यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आणि यांनी धर्म शिकवावा आणि यांनी सांगावं हिरवा आतंकवाद आहे का भगवा आतंकवाद आहे का इथे ग्रीन आतंकवाद आहे का व्हाईट आतंकवाद आहे. यांनी काय सांगावं, सनातन आतंकवाद आहे का दुसरा एखादा आतंकवाद आहे. इथे एकाही प्रकारचा आतंकवाद नाही. अधर्मी लोक आतंकवादी आहेत. धर्म त्याला म्हणतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की इथे अनेक समुदायाच्या जाती आहेत, अनेक प्राणी मात्र एकत्र राहतात आणि त्यांची राहावी सुस्थिती समान यावया समभावनाची गती आणि तया नाम धर्म ठेविती. म्हणजे ह्या सृष्टीमध्ये अनेक प्राणी जन्माला आलेत, अनेक प्राणी आहेत, अनेक जाती आहेत, अनेक समुदाय आहेत, अनेक पक्षी आहेत आणि या सगळ्यांची सुस्थिती राहावी, सगळ्यांना समान गतीने वागता यावं, सगळ्यांच्या वाट्याला समान भाग यावा आणि मग हे करण्यासाठी जे आचरण आहे त्याला धर्म म्हणतात. मग एक शब्द आपल्याला लक्षात आले असेल धर्माची व्याख्या करताना, तो म्हणजे समानता. जिथे समानता नाही तिथे धर्म असू शकत नाही, जिथे धर्म असू शकत नाही तिथे संस्कृती टिकू शकत नाही. म्हणून समानता हा शब्द महत्त्वाचा आहे. इथे तर राजकीय पार्ट्यांनी सगळी विषमता निर्माण केली, आपल्याला पाहायला मिळते. सर्वत्र विषमताच आहे. विषमताशिवाय यांच्या वाचेमध्ये काही नाही, यांच्या आचरणामध्ये सुद्धा काहीच नाही. सर्वत्र विषमता भरलेली आहे आणि ही विषमता म्हणजेच अधर्म आहे. धर्म असू शकत नाही. धर्म अभ्यासायचा असेल तर आपलं सगळं संत साहित्य अभ्यासलं पाहिजे. धर्म अभ्यासायचा असेल, धर्माचं आचरण करायचं असेल तर संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला जावे लागेल, तरच आपल्याला धर्म कळेल आणि मग आतंकवाद नावालाही शिल्लक राहणार नाही. पण हे संतांच्या मार्गाने जात नाहीत, संतांचं आचरण करत नाहीत, संतांनी सांगितलेल्या विधी पाळत नाहीत. हे फक्त यांच्याच मनाने ओम भट स्वाहा करायचा प्रयत्न करतात. संतांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी यांना अजिबात मान्य नाहीत. जगद्गुरू तुकोबारायांच्या गोष्टी यांना मान्य नाहीत, ज्ञानोबारायांच्या गोष्टी यांना मान्य नाहीत. यांना ज्ञानोबारायांचे ग्रंथ, तुकोबारायांचे ग्रंथ मान्य नाहीत म्हणून तर हे कधी कधी पाण्यात जाऊन बुडवतात. यांना मान्यच नाही ना. संत महात्मे यांना मान्यच नाहीत. संत महात्म्यावर हे तुटून पडलेले असतात. आता अलीकडची चर्चा आपण ऐकली. आता हा सनातन भगवा हा शब्द आतंकवाद्यांना वापरल्यानंतर आपण जर पाहिलं तर यांचे तोंड असे रागाने लाल व्हाय. आता वस्तुस्थितीवर बोलणं महत्त्वाचंच आहे. ते न्यूज 18 मध्ये ते घेतात इकडचा एक तिकडचा एक राजकीय पुढारी बोलवून आणि धर्माची व्याख्या त्यांना विचारतात, सनातन म्हणजे काय विचारतात आणि बोलवतात
बोलवतात कोणाला? अधर्म्यांना. अधर्म्यांना विचारतात धर्म म्हणजे काय. जे पहिलेच अधर्मी ते धर्म काय सांगणार? अधर्म्याला धर्म माहीत असतं का? धर्म त्याला माहीत आहे. आमच्या संत महात्म्यांना विचारा धर्म म्हणजे काय. तुम्हाला एका शब्दात धर्माची व्याख्या सांगतील संत महात्मे. मग त्यासाठी तुम्हाला संत शोधत बसायची गरज नाही. संतांचं हृदय, भगवंताचं हृदय त्यांनी लिहून ठेवलेल्या ज्या साहित्यामध्ये आहेत तिथे तुम्हाला धर्म आपोआप सापडेल. हे वाचाल तोंड उगीच्या उगीच बोलवतात. आता कालची चर्चा पाहिली आपण. काँग्रेसचा एक प्रवक्ता बोलवला, एक दुसऱ्या त्या मनसे पक्षाचा प्रवक्ता बोलवला, प्रकाश महाजन का काहीतरी. त्यांना सनातनी म्हणून बोलवलं आणि यांना पक्षाचं प्रवक्ता म्हणून बोलवलं, हे दुसऱ्यांना काँग्रेसच्या. आता यांची जे चालली तुटून पडापडी एकमेकावरती कळवण लागल्यासारखी. त्याच्यामध्ये प्रकाश महाजनचा चेहरा असा रागाने लाल झाला, इतका लाल झाला की आता त्यांच्या समोर जर तो प्रवक्ता आला तर नक्की हातामध्ये तलवार घेऊन हल्ला करतात की काय, इतका रागाने लाल झाला. आता वास्तविक पाहता हे दोघेही एकमेकांच्या समोर प्रत्यक्ष नव्हते. यांच्या समोर जे यांना चेहरे दिसत होते ते यांत्रिक विद्येमुळे दिसत होते, ते तंत्रज्ञानामुळे दिसत होते. आता यांनी जर हल्ला केला तर यांच्या पुढचं यंत्रच फुटेल, पण तो व्यक्ती काय त्या यंत्रातून बाहेर येणार नाही. मग हे तंत्रज्ञानामुळे समोर दिसत होते, तरी यांच्या मनामध्ये इतका राग आणि इतका द्वेष एकमेकांवरती येत होता. आता तो काँग्रेसचा प्रवक्ता त्याचं मत मांडत असताना तो मुद्दाम मध्ये मध्ये हसून मांडायचा. मग हा प्रकाश महाजनचा जो चेहरा होता तो अत्यंत रागाने लाल. आता सगळ्या महाराष्ट्रभरात नाही, जगामध्ये जरी निरीक्षण केलं असलं तरी रागाने अगदी लाल झालेला प्रकाश महाजनचा चेहरा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. किती रागाने लाल. मग जगद्गुरु तुकोबारायांचे विचार जेव्हा ऐकायला कानावर पडतात तेव्हा रागाने हे लालच होतात. संत महात्म्यांचे विचार जेव्हा यांच्या कानावर पडले जातात तेव्हा रागाने लाल व्हायची गरज आहे का संतांचं नाव समोर आल्याबरोबर? पण नाही, रागाने लाल का होतात हे लोक कळत नाही. आणि मग अशा रागाने लाल झाल्यानंतर, मनामध्ये राग पेटल्यानंतर हातामध्ये तलवार घेतल्या जाते आणि समोरच्यावर हल्ला केला जातो. मग कधी कधी तो बॉम्बच्या स्वरूपाने असेल, स्फोट केला जातो, तंत्रज्ञान आलं म्हणून. कधी तलवारी घेतल्या जातात, कधी हात उजारला जातो. यालाच म्हणतात आतंकवाद. यालाच काय म्हणतात? आतंकवाद. आणि म्हणून यांच्या मागे हे असे शब्द लागतात धर्माचे, म्हणून यांच्या मागे लागतात. यांच्यामधला राग जोपर्यंत जात नाही, द्वेष जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत दहशतवाद कसा संपेल? दहशतवाद संपूच शकत नाही. म्हणून गांधीजींवर हल्ला झाला ना. मग तो पहिला हल्ला स्वतंत्र भारतातला दहशतवादी हल्ला म्हणला जातो, नथुराम गोडसेंनी गांधीजींवर केलेला. आता जी व्यक्ती रात्रंदिवस रामाचं नाव घ्यायची आणि गोळ्या ज्यावेळेस गांधीजींना घातल्या त्यावेळेस राम म्हणतच गांधीजींनी प्राण सोडला. आणि सांगता काय, रामासाठी हल्ला केला. आणि गांधीजी तर रामच म्हणायची. मग हल्ला का केला? मग एकीकडे ग्रुप तयार झाला, एक नथुरामाला राम मानणारा आणि एक प्रभू श्रीरामाला राम मानणारा गट तयार झाला. आणि मग पुणे एकमेकांमध्ये तुटून पडले आणि तिथे दहशतवादाचा जन्म झाला. यालाच म्हणतात दहशतवाद. जेव्हा जेव्हा रागाने लाल होतात लोक आणि त्या रागातून जेव्हा हिंसा करतात हाताने, तिथे निर्माण होतो दहशतवाद. आणि हा आहे दहशतवाद फक्त राग आणि क्रोधामुळे. जोपर्यंत लोभ, मोह, मद, मत्सर, क्रोध हे मारू शकत नाही, आपण नष्ट करू शकत नाही, तोपर्यंत दहशतवाद संपू शकत नाही. मग हे असे रागाने लाल होणारे, क्रोधाने लाल होणारे लोक प्रत्येक धर्मामध्ये आहेत. प्रत्येक धर्मामध्ये आहेत. न की ते हिंदूमध्येच आहेत, न की ते सनातन्यांमध्येच आहेत, न की ते फक्त भगवा मानणाऱ्यांमध्येच आहेत. ते हिरवा मानणाऱ्यांमध्ये असतात, ते भगवा मानणाऱ्यांमध्ये असतात, ते इतर दुसऱ्या रंगाला मानणाऱ्यांमध्येही क्रोधाने लाल होणारे लोक असतात. आणि या क्रोधामध्येच ते निष्पाप जीवांचे बळी घेतात. यालाच म्हणतात दहशतवाद. मग हे प्रत्येक धर्मामध्ये जर असतील तर आपल्याला सर्वप्रथम रागावर नियंत्रण आणावं लागेल आणि लोभावर नियंत्रण आणावं लागेल. राजकीय पार्ट्या लोभावर नियंत्रण आणू शकत नाही, त्या अतिशय पलीकडे गेलेले आहेत. राजकीय पुढारी कधी लोभावर आवर घालू शकत नाहीत. ते अतिशय लोभी आहेत आणि म्हणून ते अधर्मी आहेत आणि म्हणून ते दहशतवाद फैलवतात. मग इथे जर आपल्याला व्याख्या करायची असेल तर नाही भगवा आतंकवाद, नाही सनातनी दहशतवाद. इथे आतंकवाद आहे फक्त
आणि जे मीडिया फैलावत आहे तो फक्त आणि फक्त राजकीय पुढारी दहशतवाद. जय हिंद, जय भारत. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आपला सनातन धर्म, हिंदू धर्म महान आहे. नक्कीच जय श्रीराम, जय जिजाऊ, जय शिवराय लिहायला विसरू नका आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय.